नमस्कार फ्रेंड्स, आज मी कोळंबीचा पुलाव बनवलेला आहे। तर मी कसा बनवला हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। सगळ्यात आधी मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला हळद, मीठ आणि लिंबू लावून मॅरिनेट करायला एका बाजूला ठेवून दिला। तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं मिक्स करून कोळंबीला लावून घेते, जेणेकरून सगळ्या कोळंबीला आपलं हळद, मीठ आणि लिंबाचं जे बनवलेलं आपण आहे ते सगळीकडे लागायला पाहिजे। मी बघू शकता आता ही मी साईडला ठेवून देणार आहे। आता मी काय केलंय, एका पातेल्यामध्ये तांदूळ भिजत ठेवलेले आहे। हे 10 ते 15 मिनिटं मी भिजत ठेवलेले आहे। आता आपण कोळंबी मॅरिनेशनची तयारी करूया। जी मी मॅरिनेट करायला ठेवलेली ना 10 ते 15 मिनिटं कोळंबी, त्यामध्ये मी आता लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला आणि अद्रक, लसूण आणि पुदिन्याची पेस्ट मी केली होती ती घेतलेली आहे याच्यामध्ये। तसंच तळलेला कांदा, मी थोडा तळला होता कांदा, ते पण शॅलो फ्राय मी केला होता, डीप फ्राय नव्हता केला कांदा, तो पण घेऊन त्याला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आपण। आता हे जे मॅरिनेशन केलेलं आहे ना मी, ते मॅरिनेट करून आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं परत ठेवायचं आहे। व्यवस्थित सगळीकडे लागेल असं ठेवायचं आहे। आता मी एकीकडे कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे। आता तेल चांगलं तापल्यावर मी त्याच्यामध्ये 2-3 तेजपत्ते टाकलेले आहेत। तसंच गरम मसाले, जे खडे मसाले आहेत माझ्याकडे, ते थोडेसे टाकलेले आहेत, ज्यामध्ये मी मिरी, चक्रीफूल, वेलची आणि तेजपत्त्याचा वापर केलेला आहे। आता मी चिरून एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण टाकून दिलेले आहेत। तर व्यवस्थित ह्याला परतून द्यायचं, तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। आता चांगलं तेल सुटलेलं आहे। आता ह्या स्टेजला मी जे मॅरिनेट केलं होतं ना कोळंबीचं मिश्रण, ते ह्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे, ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं। आता मी थोडंसं ना पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता मी जे भिजत ठेवलेले तांदूळ होते ना, हे मी वाडा कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही बासमती तांदूळचा पण वापर करू शकता। आता मी हे काय करते, याच्यामध्ये ॲड करून घेते आणि वरून पुदिना, तळलेला कांदा आणि पाणी पण मी थोडं टाकलेलं आहे। ॲक्च्युली जे भाताचं पाणी होतं ना, तेच मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि कुकरला 3 ते 4 शिटी घेऊन आपला भात रेडी होत आहे। आता भात आपला झालेला आहे। तर तुम्ही पण तुमच्या घरी नक्की करून बघा कोळंबी पुलाव, आणि कसं झालंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।